नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की जे आपण व्हिडिओज बनवतो आहे त्याच्यावर ब्राह्मणांवर टीका किंवा ब्राह्मणांच्या समस्या या सगळ्या आपण हे करतो आहे किंवा जो ब्राह्मणांबद्दलचा गैरसमज आहे लोकांचा, तो गैरसमज काढण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. आणि त्याच्यामध्ये एक काही वेगळे लोकांचे अभिप्राय असतात. लोकांचे त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या कमेंट्स येतात. काही लोक थिल्लर असतात, ते फालतू कमेंट करतात. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, कारण त्यांना त्याच्यासाठी ते बहुतेक पैसे दिलेले असावे आणि ब्राह्मणांपैकी ब्राह्मण नसावे, ते ब्राह्मणेतरच असतात. काही ब्राह्मणसुद्धा हुशार असतात आकलेनी, ते म्हणजे जे असतातच ते आपल्याला आणखीन शहाणपणा शिकवतात. कोणी मला काय म्हणतं, कोणी असो, मला त्याच्याबद्दल हे नाही. याच्यावर मध्ये एक असं हे आहे की म्हणजे लोक खूप शिकलेली आहेत, सुधारलेली आहेत म्हणून इतर ब्राह्मणेतर समाज बरं का, त्यामुळे ते कर्मकांडांवर हल्ली विश्वास ठेवत नाही. त्यामुळे कर्मकांड कमी झाली असल्या कारणामुळे ब्राह्मण हल्ली बिथरले आहेत किंवा मी जे काय बोलतो हे त्याच्यामुळे हे असं आहे असं म्हणतात. आता त्यांना काय तो अनुभव आला आहे हा त्यांना माहिती. पण आज कर्मकांड कमी झाली आहेत म्हणून ब्राह्मण बिथरलेत आणि म्हणून ब्राह्मणांच्या पोटावर पाय आलाय वगैरे वगैरे, ही शुद्ध चुकीची गोष्ट आहे. समजा कर्मकांड कमी केले आणखी म्हणून असं झालेलं आहे, तर आज नागनारायण बळी करायला त्र्यंबकेश्वरला किती लोक जातात, आणखीन ती कुठल्या समाजाची असतात आणि ते कोणाकडनं करून घेतात हाही दुसरा भाग आहे. तुमच्या भीमाशंकरला जे एका बाजूला आहे तिथे किती लोक दर्शनाला जातात, आणखीन ते काय करतात तिथे. मग तिथे का अगदी आड रानातसुद्धा जातात लोक. त्या बनारसमध्ये म्हणजे वाराणसीला, काशीची पूर्ण अर्थव्यवस्था ही काशी विश्वेश्वराच्या देवळावर चालते, त्या गंगेच्या घाटावर चालते. काय तिथे पवित्र स्थान म्हणून चालते, तिकडच्या ब्राह्मणांकडनं पूजा अर्चा करून म्हणून चालते. प्रयागराजला तसंच आहे. लोक इथून पार गयेला जातात बिहारमध्ये, आणि कारण तिथे श्राद्ध केल्याचं एक वेगळं पुण्य असतं, त्याच्यामुळे ते तिथे लोक जातात, आणखीन तिथे ते श्राद्ध करतात. या सगळ्या म्हणजे मराठवाड्यामध्ये पैठणला म्हणजे तो काकस्पर्श म्हणून पिक्चर काढला होता, ब्राह्मणांनी त्याचा बराच विरोध केला होता वगैरे, कारण त्याच्यात काही दाखवलं असेल. पण त्याच्यानंतर पैठणच्या ब्राह्मणांचा खूप मोठ्या प्रमाणावर व्यवसाय वाढला. आळंदीला काय लोक का आळंदीला जाऊन लग्न करतात, का वाडीला जाऊन लग्न करतात. आज वाडीला तुम्ही गुरुवारी जा, शनिवार रविवार जा, कोल्हापूरला जा, तुम्ही किती गर्दी असते तिथे. आणि लोक अगदी ह्यांनी भक्तिभावनेने जातात. सगळेच ब्राह्मण नसतात तिथे. ब्राह्मण किती आहेत? शरद पवारांच्या भाषेत सांगितलं तर 2 का 3% आहेत. मग ही जी सगळी हे आहे, हे सगळे ब्राह्मण आहेत का? तिरुपती बालाजी केवढं मोठं देवस्थान आहे, जगातलं सगळ्यात श्रीमंत देवस्थान आहे ते. तिथे फक्त ब्राह्मणच जातात. त्यामुळे ब्राह्मण याच्या एक लक्षात घ्या, ज्या ब्राह्मणांनी, आता मी स्वतः दशग्रंथी ब्राह्मण घराण्यातनं येतो. माझ्या आजोबांपर्यंत रेग्युलर भिक्षुकी होती. आमचं एकमेव घर होतं त्या गावामध्ये, ब्राह्मणाचं म्हणजे 10 गावांमध्ये आमचं एकमेव घर होतं. माझ्या आजोबांची काय म्हणतात त्याला, भिक्षुकी अगदी उत्तम चालत होती. काय माझ्या आजोबांना 4 मुलं, सगळी मुलं म्हणजे 4 मुलं 3 मुली, पण सगळ्या मुली अगदी सुस्थितीत. माझे वडील, माझे एक काका रेल्वेमध्ये खूप मोठ्या पोझिशनवर होते. 2 नंबरचे काकासुद्धा एका पब्लिक सेक्टरमध्ये खूप मोठ्या पोझिशनवर होते. माझे वडीलसुद्धा, माझा धाकटा चुलता हा एअरफोर्समध्ये खूप मोठ्या ह्याच्यावर होऊन रिटायर झाला. काय मग त्यांनी भिक्षुकी केली नाही. म्हणजे माझ्या वडिलांना, माझ्या चुलत्यांना भिक्षुकी 100% येते, पण त्यांनी भिक्षुकी कधी केली नाही, कारण ते बाहेरच्या जगामध्ये होते.
आणि तिथे जे पथ्यपाणी पाळायचं होतं त्या काळात ते त्या काळातही पाळत होते आणि आजही आम्ही पाळतो तिथे गेल्यावर, माझ्या गावी गेल्यावर. तेव्हा आम्ही बिथरलो नाही, आमचं काही नुकसान झालेलं नाही आहे. आमच्या जमिनी गेल्या कुळ कायद्यामध्ये, लाटल्या त्या कुळ कायद्यामध्ये, त्याच्यामुळे ते एक नुकसान आमचं 100% आहे. पण आम्ही कुठे बिथरलेलो नाही आहे. ब्राह्मण आणि आजही जो ब्राह्मण भिक्षुकी करतो तो उत्तम पैसे कमवतो. तुम्ही त्र्यंबकेश्वर, वाडी, मुंबईमधले ब्राह्मण, पुण्यातले ब्राह्मण, हे उत्तम त्यांची प्रॅक्टिस चालते. अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांची प्रॅक्टिस चालते आणि चांगल्या प्रकारे त्यांना पैसे मिळतात. आणि ते आणि हां, जे जेन्युइनली करतात त्यांचं सगळ्यांचं चांगलंच होतं. जे चालढकल करतात त्यांचे प्रॉब्लेम्स होतातच होतात. म्हणजे एक मला चांगले मोठा गुरुजी माहिती आहे मला, की त्यांच्याकडे जे काय होतं, पण मग त्यांचे फटके त्यांना बसतात, आम्ही बघतो. आमचे चांगले संबंध आहेत त्यांच्याशी. आज तुम्ही गुरुजींच्या बाबतीत म्हणलात तर मी तुम्हाला अगदी उदाहरणासकट देतो. नाशिकचे अतुल शास्त्री बगरे गुरुजी, किती त्याच्यासारखा दुसरा विद्वान आणा ना दुसऱ्या जातीतनं, काही मग आमचं म्हणणं नाही. आणि त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा ना. किंवा पंचांगकर्ते जे देशपांडे किंवा दाते, ही जी लोकं आहेत, किंवा अनिकेत शास्त्री देशपांडे, किंवा सातारचे महेश पाठक, वेदमूर्ती महेश पाठक, किती त्यांनी संपूर्ण ह्याच्यावर त्यांनी हे केलेलं आहे. कोणी बिथरलेलं नाही आहे. आणि बिथरायचं कारण काय आहे? हां, तुम्ही लोक जे आमच्याकडे येत नाहीत, काही म्हणजे तुम्ही धर्माला मानत नाहीत, म्हणजे पुरोगामी शरद पवारांसारखे, की लायकी असूनसुद्धा, कर्तृत्व असूनसुद्धा ते पंतप्रधान कधी होऊ शकले नाहीत, त्यांच्या मुलीला कधी मिनिस्टर बनवू शकले नाहीत. हे जे कमेंट करणारी जी ही लोकं आहेत ना, ही सगळी लोकं ही या शरद युनिव्हर्सिटीमधली, शरद पवार युनिव्हर्सिटीमधली, पुरोगामी युनिव्हर्सिटीमधली ही लोकं आहेत. आणि महाराष्ट्राचं नुकसान ह्या पुरोगामी लोकांनी केलेलं आहे. पण कुठे पुरोगामी म्हणजे काय? मुसलमानांचं लांगुल चलन करायचं, ख्रिश्चनांचं लांगुल चलन करायचं, आणखीन हिंदूंचा द्वेष करायचा. हाच आणि आज तुम्ही मला सांगा की हा द्वेष करून यांना मिळालं काय? आज पवारसाहेबांची काय परिस्थिती आहे? पवारसाहेबांची काय परिस्थिती आहे आहेत? आज अजितदादा त्यांना त्यांच्या नाकाखालून निघून गेले, काही करू शकले नाहीत पवारसाहेब. काही करू शकले नाहीत पवारसाहेब. आज पवारसाहेबांचं जे राज्य राहिलेलं आहे ना, ते 35 किलोमीटरच्या परिसरातच पवारसाहेबांचं राज्य राहिलं आहे. त्यामुळे आम्ही बिथरलेलो नाही आहोत. हां, आमच्यातली जी लोकं काही भरकटली आहेत, नक्की भरकटली आहेत, पण ते सुद्धा सगळे सुखी आहेत अशातला भाग नाही. आणि जे काही सुखी आहेत ते त्यांच्या वाडवडिलांच्या आणि त्यांच्या पूर्वपुण्याईमुळे आहेत. त्यामुळे ब्राह्मण अजिबात बिथरलेला नाही आहे. ब्राह्मण जरी त्यांचं नुकसान झालेलं आहे तरी शांत चित्ताने आणखीन विचार करून हे करतात. 2-4% इकडे तिकडे भाग सोडून द्या तुम्ही. पण प्रचंड व्यसनी ब्राह्मण, प्रचंड ड्रग ॲडिक्ट ब्राह्मण, किंवा ड्रग्सचा धंदा करणारा ब्राह्मण, किंवा बेकायदेशीर दारू विकणारा ब्राह्मण, किंवा वेश्या व्यवसाय करणारा ब्राह्मण मला दाखवून द्यावा. खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचारी ब्राह्मण. आता तुम्ही हे प्रोफेसर कुलकर्णी किंवा ते पाठकांचं नाव घेऊ नका, पण कारण ते संपूर्ण समाजामधला 1% भागसुद्धा नाही आहे हो. म्हणजे आमची समजा लोकसंख्या 50 लाख असेल तर त्याचा 1% म्हटल्यावर 50,000 तेवढे पण नाही आहेत हो. आज DGP प्रवीण दीक्षित हा माणूस, किंवा आज सदानंद दाते जे DGP आहेत तिथे,
हे एक पैसा न देता ढालेले DGP लोक आहेत हे. कळलं का? त्यामुळे आम्ही बिथरलेलो नाही आणि बिथरून कारण आमची बौद्धिक पातळी, आमची काय म्हणतात त्याला रिलिजियस पातळी, पॉवर म्हणजे आध्यात्मिक ताकद आमची, ह्याच्यामुळे आम्ही तरुण जातो. आणि तुमच्या इतर ब्राह्मणेतर लोकांमध्ये सुद्धा ज्यांची आध्यात्मिक ताकद आहे, हे म्हणजे तुमच्या वारकरी संप्रदायामध्ये खूप लोक आहेत आध्यात्मिक ताकद असणारे. या सगळ्या आध्यात्मिक ताकद ते बॅलन्स आहेत सगळे. ज्यांची आध्यात्मिक ताकद नाही ना, त्यांनाच फटके बसतात. आज एवढंच. धन्यवाद.